हे आहेत ना, हे पोस्टर लावलेले आहेत ना, लंका दहन, हनुमानाने आणलेली संजीवनी. आमचा बाकीचा गणपती आमचा त्याचे की महाराजांच्या काळात कसं होतं की महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय, महाराष्ट्रात आपली संस्कृती काय, महिलांबद्दल काय दिलं आदर. हे झाड जे आहे याचं नाव आहे इफोर्बिया. मागे सुद्धा गणपतीच्या पाहू शकता, जे पत्रावळ्यांवर जो द्रोण लावलेला आहे ना, ती सुद्धा एक मस्त सुंदर अशी नक्षी डिझाईन दिसते. गणपती बाप्पा मोरया. आज दिवस किती आहे? डे 3. आणि आज आम्ही चाललेलो आहोत पोस्टामध्ये. काही म्हणजे एक आजी आजोबांच्या दोघांचे अकाउंट आहेत ना पोस्टामध्ये, त्याची एंट्री करायची आहे. पोस्टामध्ये चाललो आहे मी. पोस्ट आहे इथून 3 किलोमीटर. त्याच्यानंतर मग घरी आल्यावरती गणपती सजावट स्पर्धेचे जे गणपती आहेत, निवडक गणपती आहेत, त्यांना व्हिजिट करून, कारण उद्या त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे, तर त्यांनाही व्हिजिट करू आम्ही. वातावरण एकदम थंड झाले पावसामुळे. पाऊस चालू झाला. एसी सारखा झाला होता, नॅचरल एसी. एस टी महामंडळाच्या बसेस आहेत म्हणून हे जी आजूबाजूची गावं आहेत त्यांच्यात कनेक्टिव्हिटी आहे. आणि त्या टमटम रिक्षा पण आहेत ॲपेच्या, त्या पण तारणार आहेत, कारण त्या भरपूर वाहतूक करतात लोकांची. या पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत त्या खूप चालतात इकडे. अदरवाईज मध्यंतरीचा असा काळ होता की भरपूर एस टी बसेस बंद केल्या गेल्या होत्या, त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावातून जाण्याला पर्याय नव्हता. आता तसं नाहीये. आहे ना, एकदम सुंदर आहे ना कोकण. त्याची छत्री वरती घाली, त्याची छत्री. हा एवढाच 1 किलोमीटरचा रोड आहे काजवन पर्यंत. तो एकदम छोटूसा आहे, त्याची विड्थ कमी आहे. अदरवाईज बाकी सर्व रोड आता वाढवलेले आहेत. पाऊस सकाळपासून आहेच, लाईट जाते येते. सो गणपती गाजवले पावसात. सर्व घेतलेत ना बाप्पा? पाऊस हा, तिकडे जाऊन थांबू थोडा वेळ. त्याच्या खाली, बँकेच्या खाली पार्क. इथलीच बँक ना समोरची, पुस्तक तिकडे आहे ना त्या अन्नछत्रवाडीवर. चालेल, तिकडे जाऊया. तर तिकडे आपलं पार्किंग मिळेल. हा, रोडला पुढे बरोबर. काय जाऊन येऊया आपण, पोस्टामध्ये जाऊन येऊया. हा रोड खराब झालेला आहे, आणि हा खराबच आहे. म्हणजे अगदी मे महिन्यामध्ये पण हा खराबच होता. पावसाळ्यात तर त्याचे आणखीन मून्सवरचे क्रेटर झालेत ना, ते क्रेटर झाले, क्रेटर मून्सचे. ते अर्थ क्रेटर आहे, गोष्ट आहे ना. इथे आपल्याला पार्किंग मिळेल. हा आहे ना. झोपण्याची ऍक्टिंग करतोय, झोपण्याची ऍक्टिंग करतोय. तिकडे पाठवून कुठली गाडी येते काय बघा. परत यावं लागेल आपल्याला. आश्रम शाळा. शाळा नाही बोलायचं, स्कूल बोलायचा का? त्याचे पोस्टातली लाईट गेली त्यामुळे त्याचं एंट्री नाही झाली पासबुकची. हा, ते उद्या यावं लागेल. रोडची खूप बेकार अवस्था झाली. दोन वर्षातच खतम झालाय रोड. पाऊस पण भरपूर असतो, पण कामच सुमार दर्जाचं असल्यामुळे रोड लवकर खतम होतात.
हे आहेत ना, हे पोस्टर लावलेले आहेत ना, लंका दहन, हनुमानाने आणलेली संजीवनी, राम सेतू, त्याच्यानंतर आता नवीन रामाची मूर्ती, सीता स्वयंवर, गुरुकुल शिक्षण रामाचे, श्रीराम जन्म तिथे मंदिराच्या शेजारीच केले ना. त्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला राम आपल्या पत्नी भावासह अयोध्येला परतले रावणाच्या मृत्यूनंतर, आणि हा राम मंदिराची प्रतिकात्मक आणि एकदम वेळेवर आलात तुम्ही. श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. आमचा भावकीचा गणपती, आमचा यांचं श्री मधुकर गणपती गायकवाड यांच्या घरी आमचा गौर गणपती असतो. आमचा कुलदेव पण इथेच आहे. आणि ह्या अयोध्येचं राम मंदिर बनवलं आहे त्यांचे पुत्र सिद्धेश मदन गायकवाड यांनी खूप मेहनतीने अगदी 4 दिवस येऊन पूर्ण पप्पा मम्मीना घेऊन आणि अंश यांनी मेहनत करून हे अयोध्येचं मंदिर बनवलं आहे. असू द्या, गावची लोक टाळी असणार. खूप छान देखावा केलाय आपण आणि त्यासाठी धन्यवाद. उद्या बक्षीस वितरण समारंभ आहे. हो, म्हणजे या सर्व म्हणजे स्त्रिया ज्या म्हणजे समाजसुधारक स्त्री आहेत किंवा समाजासाठी योगदान, प्रत्येक नारी शक्ती, कोण गायिका आहे, कोण खेळाडू आहेत, ज्यांनी पहिली शाळा चालू केली, सावित्रीबाई फुले, जिजामाता आहेत, प्रतिभाताई पाटीलच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या, इंदिरा गांधी पहिल्या पंतप्रधान आहेत. त्याच्यानंतर कोण आहेत आपल्या निर्मला सीतारामन पहिल्या अर्थमंत्री आहेत, सायना नेहवाल आहे, पेटी उषा आहे, सिंधू आहे, स्मृती मंदाना आहे, आणि इकडे एक सोल्जर आहे. अर्थात आता मुली सुद्धा सोल्जर असतातच. त्याच्यानंतर इकडे गडाचा देखावा आहे. तर या कोपऱ्यामध्ये शिवाजी महाराजांचा महिलांबद्दल आदर करतो. महिलांबद्दल कसे आदर करायचे त्याबद्दल लिहिले. परत स्त्री माते समान, त्याच्यानंतर परत स्त्रीबाबत आदर दाखवावा, अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल, हे शिवाजी महाराजांचं वाक्य होतं. त्याच्यात बहीण मग ती कोणाची असो तिचा नेहमी आदर करा, हेच खरे शिवरायांचे विचार. अर्थात हा जो देखावा आहे तो आज म्हणजे आता रिसेंटली ज्या काही घटना घडल्या की त्या संदर्भात जनजागृती आणि ते किती वाईट आहेत, कशी क्रूर वृत्तीची माणसं असतात, नीच वृत्तीची माणसं असतात, आणि त्यातून समाजाला बोध घ्यावं, समाजातून जागरूकता व्हावी म्हणून केलेला हा देखावा आहे. आणि जी स्त्रिया आजकालच्या जगामध्ये स्त्रिया कोणकोणत्या रोल निभावते ते फ्रेंड असते, मदर असते, मुलगी असते, नंतर बायको असते, बहीण असते, आणि बेटी बचाव बेटी पढाव, त्याच्या पुढे जाऊन लॉयर, टीचर असतात, पायलट, डॉक्टर, IPS, सोल्जर, इंजिनियर, आर्टिस्ट असतात. सो खूप बोलका देखावा आहे. एक जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि या देखावा हा जो घरगुती गणेशोत्सव आहे ते यजमान आहेत राकेश गायकवाड. आता ही माहिती जर कळली तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया आपण की त्यांना काय दाखवायचं होतं नक्की. आम्हाला तर असं दाखवायचं होतं की आत्ताच्या काळात की स्त्रियांवरती मुलींवरती जे अत्याचार होत आहेत त्याचं की महाराजांच्या काळात कसं होतं, की महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आहे, महाराष्ट्रात आपली संस्कृती काय, महिलांबद्दल काय दिलं आदर. तर आम्ही तिथे एक महाराजांचं एक हे सुद्धा दाखवलं आहे, तिथे प्रयत्न केला की कसे वागत होती, काय न्यायनिवाडा वगैरे कसा होता, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या भारतामध्ये ज्या महिला होऊन गेल्या, ज्यांनी योगदान दिले भारतासाठी, त्या महिलांचं सगळं आपण हे दाखवलेलं आहे. ठीक आहे, देखावा खूप सुंदर असा देखावा आहे. हा जो घरगुती गणपती आहे हा सरपंच आदिनाथ घोरपडे यांच्या घरातील आहे. आणि हा मुळात जो देखावा आहे हा सजावट केलेला आहे आणि खूप सुंदर सजावट आहे. या देखाव्यातून त्यांनी सुंदरता दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे वेगवेगळ्या फुलांच्या, वेगवेगळ्या रंगातल्या फुलांच्या सहाय्याने सजावट करता येऊ शकते. आणि खूप सुंदर असा देखावा आहे. गणपतीचं
जे वस्त्र आहेत ते सुद्धा खूप सुंदर असे आहेत. बारीक कलाकुसरी आहे आणि मायन्यूट डिटेल्ससुद्धा कॅप केले म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फेटा वगैरे जो आहे तो खूप छान प्रकारे दाखवण्यात आलेला आहे. हा घरगुती जो गणपती आहे हा रुपेश दिलीप नलावडे यांच्या घरातील आहे आणि या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये त्यांनी ही वेगवेगळी प्रकारची झाडाचा हा देखावा आहे ना तो साकारला. जसं की हे जे झाड आहे याचं नाव आहे डुरांटा. याला मराठीत काय बोलतात तर ते सविस्तर सांगशील. दुसरा आहे हा पेट्रोक्रोटॉन याचं नाव आहे. तिसरा आहे हा पेसिल क्रोटॉन याचं नाव आहे. त्याच्यानंतर हे आहे डम क्रेन या झाडाचं नाव आहे. त्याच्यानंतर आहे एक्झोरा या झाडाचं नाव आहे. याचं इंडियन मराठी नाव असेल काय ना काहीतरी. हे झाड जे आहे याचं नाव आहे इफोर्बिया. आणि अशी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा देखाव आहे. त्या संदर्भात नेमकं त्यांना काय संदेश द्यायचा आहे हे ते म्हणजे त्यांच्याकडून आता जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू. हे मनपाचे नाव आहे. हा देखावा जो आहे हा आहे दीपेश दिलीप नलावडे यांच्या घरचा. आता त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे याच्या मार्फत. नमस्कार. हा, याचा संदेश एकच आहे की आपल्या आजूबाजूला जे गार्डनिंग झाडं असतील तर ते दिसायला वगैरे जरा व्यवस्थित दिसतं सर्व काही. आणि त्याची आपण देखभाल पण व्यवस्थित करू शकतो. ही जी नावं आहे ती पेट्रोक्रोटॉन म्हणजे नेमकं काय आहे ते. त्याचं नाव आहे मराठीत नाव आहे त्याला काय की त्याला पेट्रोक्रोटॉनच म्हणतात. ही सुशोभीकरणाची झाड आहेत. ह्याचे काय फायद्याचा विषय नाही पण एक निसर्ग म्हणजे दिसण्यासाठी वगैरे असे एक चांगले झाड. ते काय डुरांटा. ते गार्डनिंग साठी वगैरे एक चांगलं आहे झाड. तुम्ही आणि सर्व घरीच बनवलेले तयार केलेले. ओके तयार केले असे विकत वगैरे आणलेले नाही. ओके हे विकत न आणता यांनी घरच्या घरी तयार केलेली रोपं आहेत. आणि त्याच्यातून त्यांना एक संदेश द्यायचा की तुम्ही घरच्या घरी सुद्धा रोपं बनवून गार्डनिंग करू शकता चांगल्या प्रकारे. आणि खूप सुंदर वेगवेगळी ही झाडं आहेत. एक्झोरा नावाचं एक झाड आहे आणि ह्याची फुलं बघा ना किती छान आहे. हा कॅमेरा जस्टिस देत नाही कारण तिकडून लायटिंग चालू आहे पण खूप छान असा हे फुलं आहेत. आणि ते आहे इफोर्बिया. मगाशी मी ऑलरेडी सांगते पेसिलकोट्रॉन. आता हा पेसिलकोट्रॉन आणि हा पेट्रोकोट्रॉन ही झाडं म्हणजे नाव जरी सेम असेल कोट्रॉन तरी ते दोन्ही झाडं ही वेगवेगळी आहेत. ह्याला पूर्ण मोठी पाने आहेत याला आणि ह्याला ही अशी छोटी लांबट अशी दोन वेगवेगळी झाडं आहेत ती. आणि मुळात ह्याला संदेश द्यायचा असा आहे की ही झाडं तुम्ही घरी सुद्धा वाढवू शकता बनवू शकता आणि गार्डनिंग घरी सुद्धा येऊ शकतात. गरज नाही जास्त. ओके. हा एक संदेश दिलेला आहे या गणेशोत्सवाच्या माध्यमातून. धन्यवाद तुमचं. सो हा जो घरगुती गणपती आहे हा आहे संदीप गायकवाड यांच्या घरातला. आणि यांनी हे पत्रावळा आणि द्रोणच्या साह्याने सजावट केलेली आहे. आणि यातून त्यांना हा जो संदेश द्यायचा आहे तो असा आहे की प्रदूषण विरहित सजावट सुद्धा करू शकतो आपण. थर्माकोल बऱ्यापैकी कमी झाले पण अजूनही काही यूज करतात. सो तसं न करता हे पानांच्या साह्याने हे पत्रावळ्या आणि द्रोण वापरून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सजावट करता येऊ शकते. आणि ही सजावट निशा समीर गायकवाड यांनी ही सजावट केलेली आहे. त्यांच्या संकल्पनेतून हे साकार झालेलं आहे. आणि खूप तुम्ही छान पाहू शकता इकडे स्वस्तिक सुद्धा द्रोणच्या साह्याने त्यांनी तयार केलं आहे. खूप छान दिसते खूप छान दिसते. म्हणजे ते एकत्रित रूप आहे ना ते खूप छान वाटते आणि खूप
मागे सुद्धा गणपतीच्या पाहू शकता, जे पत्रावळ्यांवर जो द्रोण लावलेला आहे ना, ती सुद्धा एक मस्त सुंदर अशी नक्षी डिझाईन दिसते. आणि गणपती बाप्पा अर्थातच खूप सुंदर. सो असा हा गणपती आहे संदीप गायकवाड यांच्या घरचा.